लग्नाची वेळी या भागात आपण पाहणार आहोत की सिंधू राघवच्या रूममध्ये येऊन म्हणते की आता थोडेच दिवस मग मी सिंधू म्हणूनच सर्वांच्या समोर येणार आहे. घरात सर्वजण बसलेले असतात. राजेशने त्यांचा पूर्वानुपूर्व चालत असलेला हार बाहेर आणलेला असतो आणि ती सांगते की वहिनी, हा हार सिद्धूला किती सुंदर दिसणार आहे. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की हो, हा हार आपला पूर्वजांचा आहे. लग्नाच्या वेळेस तो ऋतुजाने आणि राजश्रीने घातला आहे. त्यावेळेस राजश्री म्हणते आता तो सिंधूला द्यायचा आहे घालायला. ती नांदगावला असताना तिचं लग्न कशा पद्धतीने झालं मला माहिती नाही, पण आता मला तिचं लग्न माझ्या पद्धतीने करायचं आहे आणि त्या दोघांचा घटस्फोटसुद्धा झालेला नाही आहे. परंतु मला आता हे पुन्हा करायचं आहे. तिला अजून काही दागिने बनवायचे होते, पण पिढीवर सध्या गर्दी खूप आहे. नंतर रुक्मिणी म्हणते की तिला त्या दागिन्यांची काय गरज आहे राजश्री? तेव्हा राजश्री म्हणते की हो, मला माहिती आहे की सिंधूला काही दागिन्यांची आवड नाही आहे, परंतु माझी इच्छा आहे. पण मी यांना सांगितलं आहे, पिढीवर जेवढेही दागिने असतील तेवढे दाखवण्यासाठी इथे घेऊन या. ती अशी बोलत असताना मधू म्हणते की आई, याची गरज सिंधूला नाही आहे, कारण सिंधूला दागिने घालायला मुळीच आवडत नाही. रुक्मिणी म्हणते की पण हे सिंधूला सगळं करायची काय गरज आहे? आणि सिंधू हे सगळं ऐकत असते. ज्यावेळेस मधू बोलत असते तेव्हा सिंधूकडे कोणाचंच लक्ष नसतं. मधू म्हणते की आई, हे दागिने लग्नापर्यंत माझ्याजवळ तुम्ही ठेवू शकतात. ते माझ्याजवळ व्यवस्थित राहतील, कारण सिद्धू ही धावपळीत असते. सकाळी ती हॉस्पिटलला जाते, तिची कामं असतात. त्या धावपळीत ती कुठं ठेवेल तिला कळणार नाही. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी म्हणते मग सिंधू, सुंदरी काय बोलत आहेस? आणि सिंधूला बघितल्यानंतर मात्र मधूच्या चेहऱ्यावरचे कलर उडतात. सिंधू त्या ठिकाणी मधूजवळ येते आणि मधूला म्हणते, काय सुंदरी, विसरलेस काय तू आपले प्रॉमिसेस? मी प्रॉमिसेस विसरत नाही. आणि आता 3 तास आहे. तू मला त्या मुलीला जर 3 तासात भेटायला नेलं नाही तर बघ मग मी काय करते ते. आणि तू या सगळ्या गोष्टींना तुला सामोरं जायचं आहे. असं ती बोलल्यानंतर मात्र मधूचा चेहरा पडलेला असतो. रुक्मिणी हे सर्व बघत असते आणि मधूला म्हणते की ही मुलगी तुला काही धमकी देत आहे का? त्यावेळेस मात्र सिंधू ही रुक्मिणीला म्हणते, ए फडफड, तू आमच्यामध्ये कशाला पडत आहेस? त्यानंतर राजश्री ही सिंधूला म्हणते की हा बघ, हा आपला पूर्वजांचा हार आहे आणि लग्नाच्या वेळेस तो तुला घालायचा आहे. आणि म्हणते बघू बरं तुला कसा दिसतो, म्हणून ती सिंधूला तो हार घालते आणि म्हणते किती छान दिसत आहे. त्यानंतर तो हार काढून सिंधू ही राजश्रीच्या हातात देते आणि म्हणते, आई, हे सगळं तुमच्याजवळच ठेवा, मला याची काही गरज नाही. लग्नाच्या वेळेस तुम्ही मला हे देऊ शकतात. त्यानंतर ती मधूला म्हणते की मधू, चल आपल्याला बाहेर जायचं आहे ना. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की तुम्ही दोघेही कुठं चाललात? कुठं चालली राणी तू? त्यावेळेस सिंधू ही त्या रुक्मिणीला म्हणते की मी लग्नाची शॉपिंग करायला सुंदरीला घेऊन चालली आहे. तुला काही आणायचं आहे का? फडफड फडफड फडफडणारे तुला पक्षी आणू का? त्यानंतर मधू आणि सिंधू ह्या दोघेही बाहेर आलेले असतात. ज्या ठिकाणी सावीला किडनॅप केलेलं असतं त्या ठिकाणी मधू ही सिंधूला घेऊन आलेली असते. सिंधू ही मधूला म्हणते की तुम्हाला या अंधारात का घेऊन आलीस ग? तुला माहिती आहे ना मी घाबरते या ठिकाणी, मग तू कशाला घेऊन आली? आणि चल लवकर, ती मुलगी कुठे आहे मला दाखव. त्यावेळेस मधू म्हणते की जरा पेशन्स ठेव ना, आता दाखवते. ती म्हणते नाही, चल लवकर दाखव आणि हे माझं प्रॉमिसेस तू विसरू नको. असं म्हणून मधू ही 3 टाळ्या वाजवते आणि त्यानंतर ज्या खुर्चीवरती सावीला बेशुद्ध अवस्थेत टाकलेलं असतं ती खुर्ची पडद्याच्या पाठीमागणं कोणीतरी बाहेर काढतं आणि बाहेर काढत असताना मात्र त्याचा हात फक्त ही सिंधू बघते. त्यानंतर सावी ही बेशुद्ध अवस्थेत असते. तिची अवस्था खूप गंभीर झालेली असते आणि तिला बघून ती मात्र मधूकडे बघू लागते आणि ती सावीजवळ जाते. ती खूप इमोशनल झालेली असते सावीला बघून. त्यावेळेस मात्र मधू म्हणते, ए कृष्णा, तुला तर मुलं चालत नाहीस ना, मग तू त्या मुलीला एवढं काय बघत आहेत? ती मुलगी एकटी आहे आणि तिला कोणीच नाही, तिची आई या जगात नाही, असं ती तिला सांगत असते. नंतर सिंधू ही सावीला बघून मधू ज्यावेळेस बोलते त्यावेळेस ती म्हणते की सिंधू, जरा कंट्रोलमध्ये हो. एक जरी तिला संशय आला तर हा सगळ्या तुझ्या या केलेल्या प्लॅनवर पाणी फिरेल. ती मधूजवळ येते आणि मधूला म्हणते की मी त्या मुलीला बघत आहे. तू मागच्या वेळेसारखं तर किडनॅप केलेली मुलगी मला देत नाही गे, कारण मी त्या प्लॅनमध्ये अटकले. पण माझी गोदामावशी मला कुठल्याच प्रकारात अडकायला नको आहे, म्हणून मी त्या मुलीला जरा निरखून बघत होते. आणि ती अशी का पडलेली आहे ग?
तिची अवस्था अशी कशामुळे झाली आहे. त्यावेळेस ती मधू म्हणते की सारखं आई आई करते आणि आईच्या नादामध्ये ती बेशुद्ध पडत आहे. त्यावेळेस कृष्णा म्हणते की पण मला वाटतं आहे की ही मुलगी किडनॅप तर केली नाहीस ना तू. तेव्हा मात्र मधू म्हणते की नाही ग, ही किडनॅप केली नाही, ही मुलगी एकटी आहे, हिलाच कोणीच नातेवाईक नाही. असं म्हटल्यानंतर सिंधूला इतका राग येतो की आता मधूचं काय करावं हे तिला कळत नाही. पण तिला सावीला तिच्यासोबत न्यायचं असतं म्हणून ती ते सर्व सहन करत असते. त्यानंतर ती म्हणते की मला अगोदर ही मुलगी दत्तक घेण्याच्या डॉक्टरांकडे हिला न्यायला हवं, कारण तिच्यावरती तुम्ही काय केलेलं आहे आणि ती अशा प्रकारे का झोपलेली आहे मला ते काही कळत नाही. आणि मी जरा तिच्या जवळ जाऊन बघते. तेव्हा मधू म्हणते अगं तिला काही झालं नाही, ती फक्त अशक्त झालेली आहे. त्यावेळेस सिंधू ही सावीजवळ जाते आणि म्हणते की सावी, मी तुझी आई, लवकरच बाळा तुला येथून घेऊन जाणार आणि तू या आईची एक ग्रेट मुलगी आहेस, तुला हिंमत आहेस, मग तू अशी का पडलेली आहेस. तुला बाळा तुझी आई लवकरच घेऊन जाईल. आणि तिच्या डोक्यावरनं ती हात फिरवत असते. ती अशी पुटपुटत असताना मधू तिला म्हणते की कृष्णा, तू तिच्याशी काहीतरी बोलत आहे का. परंतु सिंधू हा सगळा राग खूप सहन करत होती. ती कंट्रोल करत होती की आता काय करायचं. नंतर ती मधूजवळ येते आणि म्हणते की मला काहीतरी यात जरा घोळ वाटतोय. तेव्हा मधू म्हणते की ऐक ना, ती एकटीच आहे, तिला या जगात कोणी नाही. असं म्हटल्यावर मात्र अजूनच सिंधूच्या मनावर आणि चेहऱ्यावर राग दिसून येतो. तेव्हा मधू म्हणते की काय झालं तुला. म्हणे मी तुला सांगितलं ना, गोदा मावशीला तू तिला देणार आहेस. मग गोदा मावशीची ती मुलगी म्हणजे ती आपली नातेवाईक, ती आता एकटी नाही, आता गोदा मावशी आणि मी तिच्यासोबत राहणार आहे. पण आता हा प्लॅन मला लवकरच करायचा आहे. तू ही मुलगी मला कधी देणार. त्यावेळेस मधू म्हणते की आता लवकरच तू माझं काम कर, मग मी तुझं काम करणार. तेव्हा मात्र ती म्हणते की सुंदरी, मी माझं प्रॉमिसेस विसरत नाही, तू सुद्धा तुझं प्रॉमिसेस विसरू नको. आणि त्यानंतर पुन्हा टाळ्या वाजवते आणि तीच व्यक्ती पडद्याआडची सावीला घेऊन त्या ठिकाणून निघून जाते. आणि त्यानंतर त्या बांगड्या मात्र सिंधू या निरखून बघत असते आणि ती घरी येते. घरी दरवाजा बंद करून सावीची दयनीय अवस्था बघून तिला खूप रडायला येत असतं. सारखी सावी तिच्या डोळ्यासमोर त्या बेशुद्ध अवस्थेत दिसत असते. आणि नंतर ती तिचा फोटो काढते आणि म्हणते सावी बाळा, मी आज तुला किती दिवसातनं डोळे भरून बघितलं. लवकरच मी तुला त्या मधूच्या तावडीतनं सोडणार आहे. तुझी आई तुला लवकरच भेटणार आहे. असं म्हणून ती रडू लागते. आणि त्यानंतर ती फोन करते आणि ती पिंकीला सांगते की पिंकी, मी सावीला बघितलेलं आहे आणि सावी मला दिसली आहे. त्या मधूने मला सावीजवळ नेलं आहे. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि